बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। राज्यसभेच्या 7 जागांसाठी उमेदवारांचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाकडून उमेदवारीची घोषणा केली आहे। आजचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। भाजपकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय, तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारावर सस्पेन्स होता, मात्र तोही आता संपलाय। एकनाथ शिंदेंकडून ज्योती वाघमारेंना संधी देण्यात आली आहे। तर राज्यसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। जवळपास सगळ्या जागांसाठी 7 जागांसाठी आता उमेदवारांचे चित्र हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाकडून आता उमेदवारांची घोषणा केली आहे। भाजपने आपले 4 उमेदवार दिलेत, तर मवियाकडून शरद पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा ही आधीच करण्यात आली होती। दरम्यान पार्थ पवार हे विधान भवनात दाखल झालेत। त्यांचा अर्ज अगदी थोड्याच वेळात भरण्यात येईल। मात्र आपण पाहतोय राज्यसभेच्या या 7 जागांचं चित्र हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। तर तिकडे सस्पेन्स कायम होता तो शिवसेना शिंदे गटाचा, मात्र तोही आता संपलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारावर सस्पेन्स असलेला संपला। एकनाथ शिंदेंकडून ज्योती वाघमारेंना संधी देण्यात आलेली आहे। तर राज्यसभेकडून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे या राज्यसभेवर जाणार आहेत। आज राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, राज्यसभेच्या 7 जागांसाठीचं उमेदवारीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय। कसं सगळं एकंदरीत राजकीय गणित असणारे हे समीकरण असणारे, कारण शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुद्धा आता ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। इथे शरद पवार यांचा अर्ज दाखल केला गेलेला आहे। स्वतः शरद पवार मात्र इथं आलेले नाही आहेत। जयंत पाटील, परत नंतर जितेंद्र आव्हाड यासह इतर जे आहेत नेते त्यांच्या पार्टीचे आणि महाविकास आघाडीतले हर्षवर्धन सपकाळ किंवा इतर महाराष्ट्रातले त्यांचे नेते सगळे आले होते आणि त्यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला। रामदास आठवलेंनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। आता भाजपच्या वतीने इतर पदाधिकारी यांचा अर्ज, इतर जे 3 उमेदवार आहेत त्यांचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माझ्या पाठीमागची ही दृश्य आहेत ती संपूर्ण इथल्या निवडणूक कार्यालयाची आहेत। निवडणूक कार्यालयाच्या बाहेर सगळी गर्दी आपल्याला दिसत आहे। मुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह काही प्रमुख पदाधिकारी इथे पोहोचलेले आहेत आणि आठवलेंचा अर्ज दाखल झाल्यानंतर उर्वरित नेत्यांचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया भाजपच्या वतीने सुरू आहे। भाजप 4 अर्ज दाखल करत आहे। अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल असं जवळपास स्पष्ट दिसून होतं। ज्योती वाघमारे हा नवीन चेहरा एकनाथ शिंदेच्या वतीने देण्यात आलेला आहे। राहुल शेवाळेंचं नाव खूप आघाडीवर होतं। संजय निरुपम, कायना यांचे पण खूप इच्छुक होते, पण ज्योती वाघमारे यांची यामध्ये एक लॉटरी लागलेली आहे। जसं भाजपाने धक्कातंत्र वापरलं तसंच एकनाथ शिंदेने सुद्धा वापरलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की सर्वसामान्य कुटुंबातल्या येणाऱ्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन एकनाथ शिंदेने एक मेसेज दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योती वाघमारे हे गेले काही कालावधीमध्ये ज्या पद्धतीने उभं काउंटर उत्तर देत होत्या, त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेनी त्यांना संधी दिलेली दिसून येते। एका बाजूला महाविकास आघाडीकडे फक्त एकमेव उमेदवार राहतील शरद पवार आणि महायुतीचे मात्र भाजपाचे 4, एकनाथ शिंदेचे 1 आणि पार्थ पवार राष्ट्रवादीच्या वतीने एक अर्ज दाखल करतायत। एकूणच ही निवडणूक बिनविरोध होईल। काही डमी उमेदवार म्हणून अर्ज अतिरिक्त भरले जातील, कारण की डिस्क्वालिफाय करून अर्ज होऊ नये आणि अडचण होऊ नये या हेतूने। पण सोमवारी अर्ज माघार घ्यायची तारीख आहे। तत्पूर्वी काही अर्ज मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचाच प्रयत्न केला जाईल असंही सांगितलं जातं। निश्चितच सागर, या सगळ्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे अपडेट्स तुमच्याकडे घेत राहू। तुर्तास धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय रामदास आठवले या दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्यांनी उमेदवारी अर्ज आपला दाखल केलाय। राज्यसभेच्या 7 जागांसाठी ही निवडणूक पार पडते। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। आपापले पक्ष आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी विधान भवनात दाखल झालेत। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। राज्यसभेच्या भाजपकडच्या जागेसाठी रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। आपण पाहतोय भाजपचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे हे सगळे विधान भवनात दाखल झाले होते। आपण पाहतोय हात वर करून अभिवादन करण्यात येते। रामदास आठवले या दृश्यात आपल्याला दिसत आहेत। रामदास आठवलेंना भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपनं आपल्या 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये रामदास आठवलेंसोबत विनोद तावडे यांचं सुद्धा नाव आहे। आपण पाहतोय रामदास आठवलेंकडून राज्यसभेचा अर्ज आता दाखल झालेला आहे।
भाजपच्या 4 उमेदवारांकडून 4ही उमेदवारांकडून राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। 5 वाजेपर्यंत हे सगळे उमेदवार आपापले पक्षाचे सर्व उमेदवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। आता आताची ताजी दृश्य आपण पाहतोय। रामदास आठवलेंनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। तर विनोद तावडे यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुद्धा भाजपनं पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी दिली आहे। तर या 2 प्रमुख नेत्यांबरोबरच माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना सुद्धा पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। भाजपच्या 4ही उमेदवारांनी आपापला अर्ज हा दाखल केलाय। राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक ही बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय। भाजपकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। तिकडे पार्थ पवार हे सुद्धा आपला अर्ज दाखल करतायत।